सर्वांना नमस्कार. आज आपण ॲक्रेलिक कलरनं किंवा कोणताही ॲक्रेलिक असेल, पोस्टर असेल किंवा आपला ह्याचा ऑइल पेंट असेल, याच्यामध्ये राऊंड शेप ब्रशनं म्हणजे अशा ब्रशनं आपल्याला देवनागरी कसं लिहायचं याची काही अक्षरे मी आपल्याला काढून दाखवणार आहे. तर बघा, अगोदर मी असा एक ब्रश घेतलेला आहे. हा ब्रश आहे 6 नंबर पॉईंटचा. हा 6 नंबर आहे, पहा हा 6 नंबरचा आहे. आपण आता इथं ॲक्रेलिक घेतलेला आहे. कलर असा मस्तपैकी पॉईंट कसा काढायचा पहा. असा हे घ्यायचा, ह्याच्यामध्ये बुडवायचा, कलरमध्ये हे असं करून घ्यायचं. शक्यतो आपल्याला खूप घट्ट घ्यायचं नाही, पातळ आपण जरा थोडासा कलर करून घ्यायचा आणि असा पॉईंट काढून घ्यायचा आपण. तर लक्ष असू द्या, म्हणजे त्यामध्ये आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये पहिलं अक्षर काढणार आहे, ते म्हणजे क. पहा, आपण 2 लाईन्स टाकून घेतलेल्या आहेत. या 2 लाईनमध्ये आपल्याला हे अक्षर काढायचं आहे. बघा, आता मी कुणीकडून ब्रशनं, राऊंड शेपच्या ब्रशनं आपल्याला करत असताना कसं करायचं, कुणीकडच्या बाजून घ्यायचं ते आपण समजूया. जेवढे कर्व आहेत ते कट्स कर्व याच्यामध्ये येतात ते, म्हणजे आपण आता बघा असा आपल्याला कर्व असा आला. हा कर्व आला. आता हा कर्व आपण घेतला की लगेच पुन्हा नंतर त्यानंतर तोच कर्व आपण असा कंप्लीट करायचा इकडून, आणि मग नंतर आपण हा उभा दांडा मधला मध्य दांडा, आणि नंतर मग हे असं असं, आणि मग वरची शिरोरेखा पहा. हे अशा प्रकारे. त्यानंतर आपण बघा ग काढूया, क ख घ पण काढूया. चला, सेमच शांत एकदम. आपल्याला ही देवनागरी लिपी आपल्याला ह्या राऊंड शेपनं काढायची आहे. या अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे. आणि हे खूप सुंदर राऊंड ब्रशमध्ये आपल्याला काढायला येते. पहा, हे आपण गोल ब्रशनं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता आपण जरा कलर पण बदलू, म्हणजे आणखी मजा येईल आपल्याला काम करताना. पहा, आता असा आपण कलर घेतलेला आहे. ग पण काढूया. चला, गडबड करायची नाही. गडबड केली की मग अक्षर बिघडलं. त्यासाठी शांत एकदम पहा, हे आपण अशा प्रकारे काढलेलं आहे. क ख ग. आता क ख घ राहिलेला आहे आपल्याला, म्हणजे त्यामधला ख काढायचा. चला, आपण ख पण काढूया. असा बघा. आपल्याला व्यवस्थित काढायचं असेल तर त्या ब्रशच्या पुढच्या टोकाला असं पॉइंट आला पाहिजे, तरच ते आपल्याला याच्यामध्ये लिहिता येईल. क ख. आता यानंतर आपण ड काढूया. ड ट जे काय आपल्याला अक्षर सुचतील ते आपण या ठिकाणी काही क्रमानं अक्षर घेत नाही. कारण का, ज्या पद्धतीनं आपल्याला अक्षर सुचतील त्या पद्धतीनं आपण हे घेणार आहे. आता ड बघा. आता जे वेगवेगळे जे कर्व आहेत ते मी कंप्लीट कसे करतोय बघा. जिथं रिटर्न जायचं आहे तिथून रिटर्न जात असताना आपण पुन्हा ब्रश अडकतो, म्हणून आपण काय करतोय, तो
रिटर्न जात असताना जात नाही. आता ड नंतर आपण बघा आता ट काढूया. बघा मी इकडून जातो या, असा येत नाही, कारण की असा जर आला तर थोडीशी अडचण, म्हणजे ब्रश असा अडकतो. असा जरी केला तरी चालेल, काही नाही, पण ते नंतर सुरुवातीला घ्यायचं नाही आपल्याला. ह्याची जे ब्रशची वळणं जे आहेत ती अशा प्रकारे. ड आला. आता आपण प काढूया. बघा हे प आपण घेतलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण य काढूया. पहा य. हे य. त्यानंतर आपण र काढूया. पहा एक खालचा जो भाग जो आहे तो हा महत्वाचा भाग आहे, तो असा यायला पाहिजे आपल्याला शेपमध्ये. चला आता आपण त्यानंतर त काढूया. बघा आता मी त कसं काढतोय. आता मी असा उलटा जातोय. असा जर आलो तर मला शेप स्टँडर्ड मिळतो. म्हणजे काही अक्षर काढत असताना आपल्याला कशा प्रकारे तो ब्रश वळवायचा आहे ते नीट पहा. मी तोला इकडून असं घेतलेला, म्हणजे हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट मला व्यवस्थित एक सिंगल पॉइंट या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर बघा आपण आता ज काढूया. आता ज क्ष ही अक्षरं काढायला जरा थोडीशी अवघड असतात. म्हणजे का तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वळणं जास्त आहेत त्या अक्षरामध्ये. झ पण आहे वळणं काढत, ज्ञ वळणाचं ज्यादा आहे असं, म्हणजे आपल्याला फसतं त्याच्यामध्ये ते. आता आपण इथं पहिल्यांदा आता आपण क्ष काढूया. बघा मी कोणीकडून कसं घेतलं, म्हणजे इथून आपल्याला कर्व सुरू झाला. त्यानं इथून बघा असा हा एक कर्व असा घेतला, म्हणजे मला असं खाली येताना ह्या ब्रशचा जो पॉइंट आहे हा पॉइंट मला जास्त मिळतो देवनागरीसाठी. त्याच्यामुळं हा पण बघा असा इथं गाठ आणि या ठिकाणी हा त्याचे खालचा शेपूट पहा. खूप सुंदर आपल्याला हे काढायला येतात. आपण आता ल पण काढूया. पहा मी कोणीकडून कसा वर जातोय पहा. म्हणजे हा खाली येताना हा जो पॉइंट आहे आपल्याला, हा पॉइंट मिळणारा हा खूप महत्वाचा आहे. पहा हे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेस आपण असेल त्यावेळेस ही अक्षरे आपल्याला पटकन येतात. आता हा पेपर आहे आणि हा ब्रश आहे, त्यामुळे पेपराची जी थोडंसं खरबरीतपणा आहे तो खरबरीतपणा या ठिकाणी लिहिताना जाणवतो. त्यासाठी आपल्याला पत्र्याच्या ऑइल पेंटमध्ये वगैरे जर आपण आणखी स्मूथ केला तर आणखी आपल्याला एकदम सुंदर आपल्याला तिथं काढता येईल. त्यानंतर बघा आता आपल्याला झ काढूया. जसं आपण इथं ड काढलो होतं तशाच प्रकारे झ पण आहे. पहा हा पहा आता हा झ झालेला आहे. त्यानंतर आपला त झालेला आहे, ट झालेला आहे, ड झालेला आहे,
आपण काढूया. च पण आपला थोडासा हे होईल. काढला किंवा मध्ये उ ओ औ असे अक्षर येतातच. पहा, इथे हे कंप्लीट झाला आणि या ठिकाणी हे झालेलं आहे. आता म काढूया. जे अक्षर आपल्याला गरजेचे आहेत ते बघा. आता मी कुणी म्हणजे हे मध्ये इथं पोकळ असणार म आणि इथं मचे या ठिकाणी गाठ असणार ते पण आपण काढूया. पहा, इथं गाठ काढली आपण अशी. या ठिकाणी असं झालेलं आहे. यानंतर आपण श्र काढूया. पहा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, खूप सुंदर आहे. जो इतर जे आपले कॅलिग्राफी करणारे किंवा पेंटिंग करणाऱ्यांनी एकमेकाला शेअर केले तर हे ज्ञान आपल्याला सगळ्यांना मिळेल. चला बघा आता श्र. आता श्र मध्ये काय प्रॉब्लेम असतो मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि कुठं चुकतं आपलं श्र हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहा, आता हे श्र. आता चुकतं कुठं श्र म्हणजे आता हे मोबाईलचा अँगल जो आहे तो आपण थोडासा तिरका असल्यामुळे पहा हे अशा प्रकारे आपलं आलं पाहिजे. हा अँगल आपण बरोबर आता या ठिकाणी लावलेला आहे की जेणेकरून सगळ्यांना दिसावा असं. तर बघा आता श्र झालेला आहे. आता जे चुकतं कुठं म्हणजे इथली जी गाठ जी आपली इथली गाठ ही लहान गाठ झाली का मग अक्षर आपलं थोडंसं चुकतं. त्यानंतर आपण ऋषीतला रू जो आहे तो पण कसा काढायचा पहा. हे त्र. आता या ठिकाणची जी गाठ आहे म्हणजे ब्रशमध्ये करताना खूप सुंदर आपल्याला करायला येतंय. हे असं आला. हे ऋषीतला रू असा आला. त्यानंतर आपला प झालेला आहे. फ पण काढूया. हा फ झालेला आहे. भ पण काढूया. चला एवढी लाईन आपण पूर्ण करू. भ. श काढूया आपण. श स आपण र इथं काढलेलाच आहे त्यामुळं श श शामरूप बघा. श श षटकोनाचा पण काढू. त्यानंतर आपण समईचा. अशा प्रकारची अक्षर आपण या ठिकाणी सगळी पाहिलेली आहेत. आपण सगळ्यांनी बघून घ्या. जे आपल्याला योग्य पद्धतीनं योग्य मार्गदर्शक ठरतील अशा प्रकारचे अक्षरे आपण
देवनागरीमध्ये काढू शकता गोल राऊंड ब्रशमध्ये. असे ब्रश आहेत, जे असे ब्रश मी वापरला, असा एक ब्रश वापरला मी इथं आपल्याला दाखवण्यासाठी. कृपया आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जे काय चांगले कॅलिग्राफी करतात किंवा ब्रशनं लेखन करतात आणि त्यांना हा उपयोगी पडेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.